नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. आज नीट यूजी 2026 साठी जे रजिस्ट्रेशन करण्याची मुदत संपून झाले आणि आपल्याला यासाठी दुरुस्तीसाठी करेक्शन विंडो म्हणजे आपल्या काही फॉर्म भरणे काही दुरुस्ती करायची असेल तर करेक्शन विंडोच्या संदर्भामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन मी देण्यासाठी तुमच्या समोर आलेलं आहे. वास्तविक पाहता 12 मार्च 2026 पासून 14 मार्च 2026च्या संध्याकाळपर्यंत आपल्याला करेक्शन करता येणार आहे. या करेक्शन मध्ये मात्र काही ठराविक टॉपिकच आपल्याला दुरुस्त करता येणार आहेत. त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे वडिलांचे नाव किंवा त्यांची शैक्षणिक पात्रता म्हणजे एज्युकेशन किंबहुना त्यांचा व्यवसाय म्हणजे ऑक्युपेशन हे वडिलांचं नाव असेल किंवा त्यांचं एज्युकेशन असेल किंवा त्यांचा व्यवसाय आपल्याला बदलता येईल किंवा आईचे नाव शैक्षणिक पात्रता आणि व्यवसाय म्हणजे आई किंवा वडिलांच्या दोघांपैकी एकाच बदलता येणार आहे, दोघांचं बदलता येणार नाही. हा टॉपिक लक्षात ठेवायचा. कदाचित नाही बदलला चुकीचं असलं तरी काही फरक पडत नाही, परंतु नियमानुसार आपल्याला त्या ठिकाणी एडिट करायचं असेल तर आई किंवा वडिलांचे एज्युकेशन त्याचबरोबर आपल्याला त्यांचं नेम जे आहे आणि त्याचबरोबर ऑक्युपेशन आपल्याला फक्त आई किंवा वडिलांचं चेंज करता येते. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक बदलता येतात ते तर 10th आणि 12th मधील जे काही तुम्हाला ते काही एडिट करायचं असेल त्याच्यामध्ये मार्क्स मध्ये किंवा काही गोष्टी असतील तर ते तुम्हाला चेंज करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर 12वी पास झालेला असल्याची माहिती म्हणजे 12वी पास अगोदर झाले रिपीटर असेल किंवा फ्रेश असेल याच्यामध्ये जर चूक झालेली असेल तर ती सुद्धा आपल्याला बदल करता येऊ शकते. तुम्हाला कॅटेगरी सुद्धा चेंज करता येऊ शकते. उदाहरणार्थ ओपन कॅटेगरी तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जाता येऊ शकतो. ओपन मधून ओबीसी NT1, 2, 3 SC ST याच्यामध्ये किंवा SC ST ओबीसी NT1, 2, 3 VJ SC BC आणि ओबीसी याच्यामधून ओपन मध्ये जाता येऊ शकते. परंतु जर पहिल्यांदा फॉर्म तुम्ही ओबीसी मधून भरलेला असेल आणि आता जर तुम्ही ते ओपन मध्ये कॅटेगरी करत असाल तर मात्र त्याच्यामध्ये जे डिफरन्स आहे फीज मधला ती तुम्हाला 100 रुपये फीज भरावी लागणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा सब कॅटेगरी PWD पण आपल्याला बदलता येऊ शकणार आहे. म्हणजे तुम्ही ओपन मधून किंवा तुमच्या कॅटेगरीतून फॉर्म भरलाय आणि PWDचं सर्टिफिकेट तुमच्याकडे येऊ शकतं किंवा आहे तुमच्याकडे जे तुमच्या सिव्हिल हॉस्पिटल जे काही सिव्हिल हॉस्पिटल जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल त्याच्यामधील सर्टिफिकेट असेल तर तुम्ही PWD मधून जाऊ शकता. परंतु तुम्ही जर पहिले फॉर्म भरलेली जी फीज असेल ती 1600 किंवा 1700 तर आता तुम्हाला 1000 रुपये फीज आहे ती मात्र तुम्हाला रिफंड होणार नाही. पण जर समजा तुम्ही PWD मधून फॉर्म भरलेला असेल आता तुम्ही ओपन मध्ये किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फीज मधला डिफरन्स जो आहे म्हणजे PWD साठी 1000 रुपये फीज आहे आणि ओबीसी साठी 1600 रुपये आणि ओपन साठी 1700 रुपये फीज आहे. ही जी फीज आहे ती तुम्हाला वरची 600 किंवा 700 रुपये भरावे लागणार आहे. ओबीसी मध्ये असेल तुम्ही आता सध्या ओपन मध्ये जर समजा तुम्हाला ओबीसी मधले डॉक्युमेंट काढून घ्यायचे त्यांना ओपन मधून फॉर्म भरायचा असेल तर मात्र तुम्ही भरलेली जी 1700 रुपये फीज आहे त्यातले 100 रुपये परत मिळणार नाहीत. या उलट बर ओबीसी मधून ओपन किंवा तुमच्या कॅटेगरी मधून ओपन SC ST म्हणून जर समजा ओपन मध्ये गेला तर तुम्हाला कसल्याही प्रकारची फी माफी मिळणार नाही हे लक्षात घ्यायचं. म्हणजे कॅटेगरी मात्र तुम्हाला चेंज करता येऊ शकणार आहे. दुसरी गोष्ट सिग्नेचर जी साईन आहे तुमची विद्यार्थ्याची ती सिग्नेचर सुद्धा तुम्हाला बदल करता येऊ शकणार आहे. त्यामुळे तुम्ही जर पहिली दिलेली ती बदल करून दुसरी त्या ठिकाणी टाकता येऊ शकणार आहे. त्याबरोबर नीटची परीक्षा देण्याचे जे अटेम्प्ट्स आहेत नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणजे तुम्ही पहिल्यांदा 2 अटेम्प्ट्स लिहिले असेल आता एकच अटेम्प्ट लिहायचं किंवा ते अटेम्प्ट्स मध्ये सुधारणा करायचं असेल ती सुद्धा तुम्हाला करता येऊ शकणार आहे. आता त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करता येणार आहे. आता त्याचबरोबर एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन आता तुम्हाला सिटीचं सिलेक्शन दिलेलं आहे तुम्हाला की कोणत्या 2 शहरामध्ये तुम्ही परीक्षा देऊ इच्छितात त्याचे सिक्वेन्स तुम्हाला देता येऊ शकतात, चॉईस देता येतात. त्याचबरोबर एक्झामिनेशनचं मीडियम पण तुम्हाला देण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला मीडियम म्हणजे एकूण 13 वेगवेगळ्या लँग्वेज मधून पेपर दिला जातो. जर समजा तुम्ही इंग्लिश मधून पेपर इंग्लिश असं लँग्वेज लिहिलं तर फक्त इंग्लिश मधून पेपर येणार आहे आणि जर समजा तुम्ही मराठी असं लिहिलं तर इंग्लिश आणि मराठी असं बायलिंग्वल म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये पेपर येणार आहे. तुम्ही जर पहिलं मराठी लिहिलं असेल तर तुम्हाला आता इंग्लिश करता येऊ शकणार आहे किंवा हिंदी पण करता येऊ शकणार आहे. इंग्लिश लँग्वेज असं जर आपण सिलेक्ट केलेलं असेल तर आपल्याला फक्त एकाच इंग्लिश भाषेमधून पेपर येणार आहे. परंतु इतर भाषेमधून जर पेपर तुम्ही दिला असेल तर तुम्हाला त्याच इंग्लिश बरोबर त्या भाषेमधून सुद्धा तो पेपर आपल्याकडे येणार आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की तुम्हाला आयडेंटिफिकेशनचं जे डिटेल्स आहे त्याच्यामध्ये चेंज करता येणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आधार
कार्डच्या व्यतिरिक्त त्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला आयडेंटिफिकेशनचे जे डिटेल आहे ते तुम्हाला चेंज करता येऊ शकणार आहे. आधार कार्डच्या ऐवजी तुम्ही वोटिंग कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुमचं, किंबहुना जे काही पॅन कार्ड आहे हे सुद्धा तुम्हाला चेंज करता येऊ शकणार आहे. ह्यात सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही करेक्शन फक्त तुम्हाला एकदा ओपन केल्यानंतर एकदाच परत बदल करता येणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एकदा ज्यावेळेस फॉर्म ओपन केला आणि ओपन केल्यानंतर काही करेक्शन केलं आणि परत सबमिट केला तर फायनल झाला, तिथून पुढे पुन्हा परत फायनल ओपन होणार नाही, हे लक्षात ठेवा. ज्यांचा म्हणजे जे काही कन्फर्मेशन पेज आलेलं त्या कन्फर्मेशन पेज तुम्ही पहा, चेक करून जर त्या फॉर्म मध्ये कसल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यासारखं नसेल तर ओपन करण्याची फॉर्म आवश्यकता नाही असं मला वाटतंय. मात्र एकदा करेक्शन केलेलं असेल आणि त्या करेक्शन मध्ये जर आणखी चुका झालेल्या असतील तर मात्र परत तुम्हाला करेक्शनसाठी संधी मिळणार नाही. त्याचबरोबर जर समजा फीज लागू असेल, उदाहरणार्थ आपण पहिली फीज जर PWD भरलेला असेल त्याला 1000 रुपये आणि आता आपण ओबीसी मध्ये भरणार असेल तर त्याच्यासाठी लागणारी फीज आहे ती फीजचं पेमेंट झालं तरच तुमचं करेक्शन होणार आहे, नाहीतर होणार नाही. ओबीसी, EWS आणि SC ST साठी फीज वेगळी आहे, ओबीसी साठी आणि EWS साठी फीज वेगळी आहे. EWS आणि ओपन साठी फीज सेम आहे, परंतु ओबीसी साठी वेगळी फीज आहे. ही फीज मधला जर डिफरन्स असेल तर तो फीज भरल्यानंतर त्याचं पेमेंट भरल्यानंतरच तुमचं जे काही करेक्शन आहे ते होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं करेक्शन करण्याची इच्छा असेल आणि करेक्शन करून घ्या, परंतु जर समजा करेक्शन करण्याचीच आवश्यकताच नसेल तर करेक्शन करण्याची काही आवश्यकता नाही. तुमचा फॉर्म जर अगदीच ऑलरेडी भरलेला असेल तर तुम्ही परत करेक्शन करण्याची आवश्यकता नाही. याचबरोबर जर समजा एकदा करेक्शन केल्यानंतर त्या करेक्शन मध्ये जर चुका झाल्या तर मात्र तुम्हाला परत संधी उपलब्ध नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, छोट्या मोठ्या चुका असतील तर तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला जे जे मिळणार आहे ते काही फरक पडत नाही. नावाचा इकडे तिकडे झालेला असेल तरी फरक पडत नाही. तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही. जे काही सर्व गोष्टी दिल्या आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता. एकंदरीत तुम्हाला 2 लँग्वेजच्या बाबतीमध्ये बाय लँग्वेज पेपर मागवू नका, एकत्रच इंग्लिशच पेपर असावा असं मला वाटतंय. एकंदरीत छोट्या छोट्या गोष्टीच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी करेक्ट करायच्या ते करून घ्या. त्यांचं करेक्शन करण्याची गरज आहे नाही, वाटत नाही त्यांनी कन्फर्मेशन पेजवरती प्रिंट आलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी करेक्शन करण्याची आवश्यकता नाही. एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या तयारीसाठी आता 60 दिवस किंवा 55 दिवस राहिले. आपल्या सर्वांना हा पेपरसाठी काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी सांगतोय की आपल्याकडे राजर्षी शाहू कॉलेज लातूर, त्याचबरोबर RCC लातूर, विद्या आराधना अकॅडमी लातूर नांदेड, त्याचबरोबर ॲलन असेल किंवा नारायण इन्स्टिट्यूट असेल, आकाश असेल, या सर्वचे पेपर एकत्रितरित्या आपल्याकडे टेस्ट पेपर उपलब्ध आहेत. गेल्या 2 वर्षात झालेले सर्व पेपर, इथून पुढे होणारे परीक्षेपर्यंत असणाऱ्या सर्व पेपरचे मॉक टेस्ट असतील, फुल सिलेबस टेस्ट असतील, ग्रँड टेस्ट असतील, या सर्व टेस्ट पेपर PDF स्वरूपामध्ये आपल्या व्हॉट्सअपवरती एकदा तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर एका पेमेंट झाल्यानंतर आम्ही तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करेन. आजपर्यंत सर्व 200, 300, 400 पेपर जेवढे तेवढे 300 पेपर तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवरती पाठवूया. त्याचबरोबर तुम्हाला फिजिकल स्वरूपात पाहिजे असेल, उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी 11वी मध्ये असेल तर त्यांना सगळे पेपर आम्ही पाठवू, व्हॉट्सअपवरती तर पाठवू, परंतु फिजिकल स्वरूपामध्ये 2 दिवसात स्पीड पोस्टने तुमच्या घरपोच पोहोचवतील. त्यासाठी आपल्याला 2200 रुपये फीस भरावी लागेल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आता इथून पुढे मिळणारे सुद्धा पेपर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्र ते PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. परीक्षेपर्यंत जाईपर्यंत जे पेपर सर्व नामवंत संस्थेतील पेपर्स तुमच्या देण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत आपण दरवर्षी हा माध्यमातून जो प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जवळपास 200 ते 150 मार्काचा डिफरन्स आलेला मी पाहिलेला आहे. इथून पुढे जास्तीत जास्त टेस्ट पेपरवरती भर द्या. तुमच्या एक्झामसाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे. इथून पुढे काउन्सिलिंग मध्ये मात्र कोणत्याही प्रकारची तुम्हाला काळजी करण्याची कारण नाही. संपूर्ण भारत देशामध्ये ऑथेंटिक आणि टाइम टू टाइम प्रत्येक गोष्टीचे अपडेट देण्यासाठी आपला चॅनल करिअर मेकिंग गायडन्स नावाचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. तुमची प्रत्येक स्टेजवरती आणि प्रत्येक डोर स्टेपवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होईल. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.